हे माझं नकटू बाळ ना मस्त त्याच्या पप्पा जवळ जाऊन ना जेवण करत बसला होता. त्याचं ना हे रोजचं रुटीनच झालंय. यांनी जेवत असले की तो पण जाऊन जेवण करतो, पण रोज चपाती खातो. आज ना त्याला कुरकुरा भेटला होता. कुरकुरा भेटला होते, साहेब कशाची चपाती खातात, मस्त कुरकुरा खात बसला होता. आणि यांनी ना त्यांच्यासारखं त्याला बनेल आणलं होतं. एवढा क्यूट दिसत होता ना त्या बनेल मध्ये, म्हणजे खूप छान दिसतंय ते त्याला बनेल. आणि मग म्हटलं चला बा केस वगैरे बांधून मस्त टेरेस वरती जाऊ, कारण मी आज ना हेअर वॉश केले होते, त्याच्यामुळे मस्त केस बांधले आणि वरती निघाले. आता धुरुळा वगैरे केसावरती किती बसतो काय माहिती, कारण आम्ही टेरेस वरती ना स्वच्छता अभियान काढलं होतं. कारण आता उन्हाळा येतोय आणि उन्हाळ्यासाठी ना वाळवणाचे पदार्थ बनवायचे, त्यासाठीच हे आमचं काम चाललं होतं. कारण टेरेस वरची माती वगैरे जर सगळी त्या पापडावर कुरड्यावर सगळ्यावर आली ना तर ते पदार्थ खराब होणार, त्याच्यामुळे अगोदर सगळी साफसफाई करून घ्यायचं आमचं चाललं होतं. मग मी, आई, जाऊबाई आम्ही वरती आलो होतो साफसफाई करायला. आता जाऊबाईवरनं मला एक प्रश्न आठवला. एका ताईने मला प्रश्न विचारला होता, तुम्ही तिघी जावा आहेत का बहिणी आहेत, तुम्ही एवढे गोड कसं राहता, आणि जावा आहेत तर तुम्ही भांडत कधी नाहीत का? तर आम्ही जावा आहेत खरंच, आणि आमच्या घरात ना 50% गोडवा आहे आणि 50% भांडणे. कुठल्याच जावा अशा राहत नाहीत की भांडल्याशिवाय राहत असतील म्हणून. म्हणजे आमच्या पण घरात भांडणं असतात आणि प्रत्येकाच्या घरात भांडणं असतातच. मग आमच्या पण घरात असतं, पण आमच्या घरात कसं आहे माहितीये का, आम्ही चौघीच असतो. मोजून मापून आम्ही चौघीच असतो. मी, माझी सासूबाई आणि माझ्या 2 जावा, म्हणजे आम्ही एवढे 24 जणी असतो. आणि आम्हाला ना करमत नाही एकमेकींना बोलल्याशिवाय, कारण आमच्या चौघींचाच घरामध्ये गोंधळ असतो, मज्जा मस्करी, प्रत्येक गोष्टीचा शेअर करणं, सगळ्या गोष्टी आमच्यात चालतात. मग जर भांडणं जर झाले, भांडणं तर प्रत्येकात होतात, आणि ते जर झाल्यानंतर आम्हाला करमत नाही. त्याच्यामुळे थोड्या वेळ भांडायचं वगैरे, इकडे तिकडे फिरायचं आणि परत गोड व्हायचं, असं आमच्या घरात असतं. कारण करमतच नाही एकमेकींना, म्हणून जे भांडतं ना तेच आपोआप जाऊन बोलतं. आणि आम्ही जर बोलत असेल ना तर नुसतं आमच्या चौघींचा गोंधळ असतो आमच्या घरात. कारण सासू असू द्या किंवा जावा असू द्या, एवढी आमची मस्करी चालते ना की कोणाच्याच घरात अशी चालत नसेल, कारण आमची सासू पण तेवढीच फ्रेंडली आहे. आणि मग थोड्या वेळाने माझं बाळ आलं होतं झोपेतनं उठून. मग झोपेतनं उठून आल्यानंतर साहेबांचा मूड एकदम फ्रेश होता. त्याच्यानंतर ना संध्याकाळ झाली आणि यांनी आले होते. यांनी म्हटले चल, आहे त्या अवतारातच मला घेऊन आले होते मेडिकलला. काही गोष्टी घ्यायच्या होत्या, गोळ्या वगैरे, आणि आईस्क्रीम पण घ्यायची होती. कारण मी भरपूर दिवस झाला आईस्क्रीम खाल्ली नाही. म्हटलं लेकरांना पण घ्या. मग या माझ्या उंदीर मामाने ना पहिल्यांदाच आईस्क्रीम खाल्ली होती, म्हणून असं काहीतरी तोंड केलं होतं. आणि मग म्हटलं चला बाबा आता हेअर ऑइलिंग करून घेऊ, कारण मला जर केसांना तेल लावलं ना खूप चिडचिड होती. मग आज केस धुवले होते तर म्हटलं चला केसांना मस्त चपचप तेल लावू, कारण मला पहिल्यापासूनच सवय आहे, म्हणजे लहानपणापासून केसांना तेल जर नाही लावलं की माझं डोकं दुखायला चालू होतं. तर मस्त केसांना हेअर ऑइलिंग माझं चाललं होतं. तर असा होता माझा आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.